सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड। मुंबईत पार पडलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय। पुणे सीआयडी युनिटने रोहित पवारांचा जबाब नोंदवला। अजितदादांच्या विमान अपघातासंबंधी सर्व कागदपत्र सीआयडीकडे सादर। मुंबई पाठोपाठ बारामती पोलिसांकडून डीजीसीए विरोधात एफआयआर घेण्यास नकार। पोलिसांवर दबाव असल्याचा रोहित पवारांचा आरोप। पोलीस स्टेशन बाहेर बारामतीकरांचा 2 तास ठिय्या। आमच्या तपासाची मर्यादा गुन्ह्याचा कट हलगर्जीपणा तपासण्यापुरती। अजित पवार विमान अपघातावरती सीआयडीचं स्पष्टीकरण। तपास योग्य दिशेने सुरू। अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांची माहिती। एकनाथ शिंदे आता व्हीएसआरचं विमान वापरणार नाहीत। अजित पवारांच्या अपघातानंतर शिंदेंचा मोठा निर्णय। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्रीही व्हीएसआरचं विमान वापरणार नाहीत। दुष्काळी वर्ष आलं नाही तर महाराष्ट्र लवकरच $1 ट्रिलियन इकॉनॉमीचा टप्पा गाठणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्धार। एसीबी एक स्वतंत्र युनिट। एसीबीला कारवाईसाठी कुठल्याही मंत्री किंवा गृहमंत्र्यांच्या परवानगीची गरज नाही। तक्रार आल्यास माझ्याही कार्यालयात चौकशी होऊ शकते। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। टिपू सुलतानचा मुद्दा दोन्ही सभागृहात गाजला। 33,000 हिंदूंची कत्तल करणाऱ्या टिपूची शिवरायांशी तुलना करण्यावर मुख्यमंत्र्यांचा आक्षेप, तर विधान परिषदेत उपमुख्यमंत्री शिंदेंनीही आक्षेप नोंदवला। स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न द्या। भाजप नेते प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी। शासनाने प्रस्ताव आणल्यास वरच्या सभागृहात जाईल। चंद्रकांत पाटलांचं उत्तर। लव्ह जिहाद विरोधी कायद्यासाठी सरकारच्या स्तरावर हालचाली। कायद्याचा पहिला ड्राफ्ट विधी आणि न्याय विभागाकडे तयार। इतर राज्यांमधील धर्मांतर विरोधी कायद्याचा विशेष समितीकडून अभ्यास। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्येही स्वीकृत सदस्य असणार। किमान 5 सदस्य निवडणं बंधनकारक। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। नागपुरात युवक काँग्रेसचा आक्रमक। युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाला दिल्लीत अटक केल्याच्या निषेधार्थ आंदोलन। सुप्रीम कोर्टाचा वाल्मिक कराडला दणका। जामीन अर्ज फेटाळला। वाल्मिक कराडला 1 वर्ष जामीन देता येणार नसल्याची सुप्रीम कोर्टाची टिप्पणी। बदलापूर स्त्रीबीज प्रकरणी मोठी अपडेट। नाशिकमध्ये परवाना असलेलं आयव्हीएफ सेंटर ठाण्यात बेकायदेशीरपणे सुरू। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची माहिती। नागपूरमध्ये मोकाट वळूच्या हल्ल्यात 64 वर्षीय महिला जखमी। मेंदूला गंभीर इजा। महिन्याभरापासून महिलेची मृत्यूशी झुंज।